सर्वांना माझा जय शिवराय. सर्वांनी जोरात आवाज द्या. जय शिवराय. जय शिवराय. निश्चयाचा महामेरू, बहुत जणांची आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी श्रीमंत योगी. जगाला सर्वप्रथम शांतीचा आणि क्रांतीचा संदेश देणारे तथागत गौतम बुद्ध, अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांना घडवणाऱ्या महासाहेब जिजाऊ, स्वराज्याचे दाखले धनी छत्रपती संभाजी राजे, हे विश्वाची माझे घर असे म्हणणारे संत ज्ञानेश्वर माऊली, ज्यांनी आपल्याला कधीही भंग न पावणारी अशी अभंग गातातली असे जगद्गुरु तुकोबाराय, मन चंगा तो कोटदी में गंगा असे म्हणणारे संत रोहिदास महाराज, कर्म हीच पूजा सांगणारे संत सावतामाळी शांती ब्रह्म एकनाथ महाराज, ज्यांनी आपली भगवी पताका पंजाब पर्यंत नेली असे संत नामदेव महाराज, ऊस डोंगा परी रसनवे डोंगा काय बुलला सी वरल्या रंगा असे म्हणणारे संत चोकोबाराय, संत गोरोबा काका, संत मुक्ताबाई, या सर्व संतांना माझा दंडवत प्रणाम, माझा दंडवत प्रणाम. तसेच स्त्री शिक्षणाचे जनक क्रांतीसूर्य महात्मा फुले आणि सावित्रीमाई फुले, आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार बुद्धी सम्राट महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माता जिजाई, माता अहिल्यादेवी, माता भीमाई, माता रमाई, देव दगडात नसून देव माणसात आहे असे म्हणणारे संत गाडगे बाबा, या सर्व महापुरुषांना माझे विनम्र अभिवादन, माझे विनम्र अभिवादन. कारण याच महापुरुषांनी आम्हाला मानव रूपात देवत्वाचे दर्शन घडवले आहेत. हीच आमच्यासाठी देव आहेत, हीच आमच्यासाठी देव आहेत. कुणी देव बघितला नाही, पण याच महापुरुषांनी आम्हाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिलेला आहे. चला पुढे जाऊन या भारत मातेच्या स्वातंत्र्य लढ्यासाठी ज्या ज्या महान क्रांतिकारकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली अशा सर्व क्रांतिकारकांना माझा मानाचा मुजरा, माझा मानाचा मुजरा. आज माझ्या राजांची जयंती, माझ्या राजांना त्रिवार मानाचा मुजरा, माझा मानाचा मुजरा. आपण सुरुवातीला शिवजन्मापूर्वीचा इतिहास बघू. उभ्या हिंदुस्थानात अत्याचाराचा नंगानाच चालू होता. आया बहिणींची अब्रूची लक्तरे व्याशीवर टांगली जात होती. आदिलशाही, निजामशाही, कुतुबशाही, मोगलशाही अशा कितीतरी सुलतानी सत्ता मायभूमीच्या अंगावर राक्षसी थैथयाट करीत होता. अशातच एका नवीन पर्वाचा उदय झाला. म्हणतात ना, ज्या ज्या वेळेस या भूतलावर अन्याय, अत्याचार, अधर्माचा पाशवी अत्याचार होईल, त्या वेळेस या जगात एक अवतार कार्य जन्माला येईल. भगवान श्रीकृष्णाने गीतेच्या 4व्या अध्यायातच म्हटले आहे की यदा इदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानं धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतानां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे, संभवामि युगे युगे. आणि त्याच अवतार कार्याचे नाव म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज. महासाहेब जिजाऊंच्या पोटी शिवनेरी किल्ल्यावर 19 फेब्रुवारी 1630 मध्ये शिवरायांचा जन्म झाला. बाळ शिवबाराजे थोडे थोडे मोठे होऊ लागले. महासाहेब जिजाऊ त्यांना श्रीराम, श्रीकृष्ण, अर्जुन, हनुमान यांच्या कथा सांगू लागल्या. बाळ शिवबाराजांनाही आपण असे शूर पराक्रमी व्हावे असे वाटायचे. या सर्व कथा, गड किल्ले, लढाया, अफजल खानाचा कोतळा, या सर्व गोष्टी आम्हाला माहीतच आहे. पण आजच्या माता मुलांना संस्कार देण्याऐवजी त्या स्वतःच्या मोबाईलच्या बॉक्समध्ये अडकलेल्या आहेत. त्या व्हॉट्सअप, इंस्टाग्राम, यूट्यूब यांच्यावर रील बनवण्यात गुंतलेले आहेत. हो, आम्हाला जर शिवबाराजांसारखे तरुण घडवायचे असेल तर अगोदर आमच्या मातांनी जिजाऊ होणे गरजेचे आहे. आमच्या मातांनी जिजाऊ होणे गरजेचे आहे. आमच्या माताच नाही तर आजची शहाजीराजे, आमची तरुण बांधव, मामा, काका, बाबा ही सुद्धा व्यसनांच्या आहारी गेली. त्यांना सुद्धा दारूची, गुटख्यांची, सिगारेटची
नवे मोबाईलचे व्यसन लागलेले आहे. तरुण पिढी बर्बादीच्या वाटेवर आहे. अहो, जर व्यसनच करायचे असेल तर माझ्या शुभाराजांच्या विचारांचे व्यसन करा. माझ्या शुभाराजांच्या विचारांचे व्यसन जर केले तर जीवन यशस्वी व्हायला वेळ लागणार नाही. जीवन यशस्वी व्हायला वेळ लागणार नाही. शिवजयंती साजरी करणे म्हणजे नुसती गाड्यांना भगवी झेंडे लावून फिरणे नव्हे. शिवजयंती साजरी करणे म्हणजे दारू पिऊन डीजेच्या तालावर नाचणे नव्हे. शिवजयंती साजरी करणे म्हणजे महाराजांसारखी दाढी वाढवणे नव्हे. शिवजयंती साजरी करणे म्हणजे चंद्रकोर लावणे नव्हे. शिवजयंती साजरी करणे म्हणजे कानात वाळी घालणे नव्हे. तर शिवजयंती साजरी करणे म्हणजे महाराजांचे विचार डोक्यात घेऊन त्यानुसार आचरण करणे म्हणजे शिवजयंती होय. म्हणजे शिवजयंती होय. मागे आपल्याच मालेगाव तालुक्यातील 3.5-4 वर्षाच्या लहानग्या जीवावर अत्याचार करून हत्या करण्यात आली. किती माणुसकीला काळीमा फासणारी घटना होती. तेव्हा मला आठवले ते आमचे शुभाराजे आज जर असते तर त्या नराधमाचे हात पाय कलम केले असते. त्याचा चौरंगा केला असता. माझ्या राजांचे राज्य हे जनतेचे राज्य होते. सर्वांच्या मनातील स्वराज्य होते. माझ्या राजांच्या काळात शेतकऱ्याच्या देठालाही हात लागला जात नसे. पण आज शेतकऱ्यांना कुणीही वाली उरला नाही. त्यांच्या कष्टाचे मोलही त्यांना मिळत नाही. त्यांना किसान योजना, लाडकी बहीण योजना यांसारख्या तुटपुंजा योजनांवर त्याला बोलवलं जातंय. या योजना त्यांना नकोय. त्यांना हवंय त्यांच्या कष्टाचं मोल. त्यांच्या शेतमालाला हमी भाव हवाय. त्यांच्या मुलांना चांगले शिक्षण हवंय. त्यांना चांगले आरोग्य सुविधा हव्यात. त्यांच्या आया बहिणी मुली सुरक्षित हव्यात. अहो, माझ्या राजांनी साडी माळी कोळी तेली धनगर नावी लोहार कुंभार वडार चांभार नवे मुस्लिम बांधव असे कितीतरी 18 पगड जातीचे लोक जमा करून हे स्वराज्य निर्माण केले. पण आजची नेते जातीत भांडणे लावतात. जातीत धर्मात शिवरायांच्या नावावरून सत्तेसाठी दंगली घडवतात. म्हणून मला आठवली ती एक कविता. मराठ्यांनी वाटू न घेतले छत्रपती शिवरायांना. दलितांनी आपलं केलं भारतरत्न भीमरायांना. अण्णा भाऊ म्हटलं फक्त मातंगांनीच गायली गाणी. अहिल्यादेवी म्हटलं फक्त धनगरांचीच राणी. म्हणून मला वाटते की ही जातपात एकदाची गाडून टाका. आणि ते एकच जात आहे ती म्हणजे फक्त मानवजात. प्रामाणिकपणा काय असतो हे माझ्या राजांच्या तानाजी मालुसरेंकडून शिकावं. आपल्या प्राणापेक्षाही राज्य किती महत्वाचे हे आमच्या बाजीप्रभूंकडून शिकावं. एक क्षण सुद्धा किती महत्वाचा आहे हे आमच्या जीवा मालेंकडून शिकावं. आणि निष्ठा काय असते हे आमच्या हिरोजी इंदुलकरांकडून शिकावं. आपलं घरदार गहाण ठेवून रायगड बांधला. जेव्हा ही गोष्ट शिवाजीराजांना कळाली तेव्हा शिवाजीराजे हिरोजी इंदुलकरांना म्हणाले, हिरोजी तुम्हाला काय हवंय ते मागा. तेव्हा हिरोजी काय म्हणाले, महाराज मला काय बी नग, फक्त जगदीश्वराच्या मंदिराजवळ एक दगड लावायचा आहे. तेव्हा राजे म्हणाले, अरे मागितलं काय म्हणे, दगड लावायची परवानगी आणि का. तेव्हा हिरोजी म्हणाले, महाराज ज्या वेळेस तुम्ही जगदीश्वराच्या दर्शनाला याल त्या वेळेस तुमच्या पायाची धूळ मी लावलेल्या दगडावर पडेल आणि मी धन्य होईल. तेव्हा राजे म्हणाले, हिरोजी संकोच करू नका, तुम्ही तो दगड हवं तिथं बसवा. तेव्हा हिरोजींनी त्या दगडावर मजकूर कोरले, सेवेचे थाई तत्पर हिरोजी इंदुलकर, सेवेचे थाई तत्पर हिरोजी इंदुलकर. ओ काय ती निष्ठा. म्हणून मला एक गाणं म्हणावं असं वाटतंय. हे मावळ मी वादळ मी अर मरणाचा बी काळ मी, रणमस्तांची जात आमची
अरभ्या कुणाला धावतो र नात हित तलवारशी नात हे मातीशी बाकर सरणावरची रोजर खायाची रयतेचा राजा तो आम्ही आतरत याच जिकत नाही जवरतावर झुंजत रायाच तुकडे तुकडे झाले तरी बी कन्ना कन्नानं जुस्तो र हे मेले मन जाग यावी अशी त्याची भाषा र मेले मन जाग यावी अशी त्याची भाषा र मराठी माती चित्त्योच हाय आशा र दुश्मनाला दाक दे शिवरायांचं नाव र दुश्मनाला दाक दे शिवरायांचं नाव र हे शंभू शंकराचं नाव राजगड नाव र शुभराज 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 राजा 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 र हे इत पेटवून अंधी इचारा दोस्त कर बर हा इथं पेटवून अंधी इचार दोस्त कर बर कन कन रुद्र बनला शिवरायांचा दार वारताया वनवा कसा कसा तुला जेपल वारताया वनवा कसा कसा तुला जेपल मराठा होता मराठा होता मराठा होता उभी पातशाही ठोकल शुभराज 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 राजा र 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 काय रे गड्यांनो आवडलं का गाणं प्रामाणिकपणा आणि निष्ठा कधीच विकत घेता येत नाही ती रक्तात असावी लागते म्हणून तर आमच्या शिवरायांची गडकोट किल्ले आज 350 वर्षानंतरही ताटमानेने उभे आहेत पण आजच्या राजकारणाची बांधकामे ही 5-10 वर्षातच निकामी होत आहेत याचा कुठेतरी खेद वाटतोय पण आजची हिरोजी टक्केवारीमध्ये वाटले गेलेले आहेत त्यांच्या निष्ठेत जान राहिले नाही मागे मी वाचलंय की 150 वर्ष जेवढा भारत देश इंग्रजांनी लुटला नाही तेवढा भारत देश 70-75 वर्षात या राजकारणाने लुटलाय जरा विचार करा आपण कुठे आहोत जरा विचार करा आपण कुठे आहोत मी शेवटी छत्रपती शिवरायांची गारद ऐकून दाखवणार आहे शेवटी सर्वांनी विजयोत्सवाचा नारा जोरात द्यायचा आहे आस्तिकदम आस्तिकदम आस्तिक कदम महाराज गणपती गजाश्वपती भूपती प्रजापती स्वर्णरत्न श्रीपती अष्टवदन जागृत न्यायालंकार मंडित शस्त्रास्त्र शास्त्र पारंगत राजनीती धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलवंतस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज राजा छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो. जय जिजाऊ होय जय